पंछी, भोर 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 भई एक उड़ता पंछी। जा बैठा एक डाल, जा बैठा एक डाल, जा बैठा एक डाल, जा बैठा एक डाल। भोर 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 भई एक उड़ता पंछी, भोर 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 भई एक उड़ता पंछी। Good morning, children. Good morning, sir. And how are you today? Very good. तर नेहमीप्रमाणे आज आपण पुन्हा ई लर्निंगचा अभ्यास करणार आहोत, बरोबर की नाही? ई लर्निंगचा तासाला काय काय करतो रे आपण? काय करतो? काय काय शिकतो आपण? रायमिंग वर्ड शिकतो, गाणी शिकतो, सॉंग्स राईम शिकतो की नाही? पुन्हा वर्ड शिकतो, वेगवेगळे अल्फाबेटने चालू होणारे. अजून पहिलं स्टेशन कुठलं मला सांगा बरं सगळ्यांनी? टॉपपूर. व्हेरी गुड. मग आज आपण टॉपपूर स्टेशनवर जाणार आहोत. टॉपपूर स्टेशनवर एक टीचर आहेत आणि तुमच्यासारखेच काही फ्रेंड्स आहेत, जेनी, रुची, निखिल आणि इंग्रजीमध्ये कसा प्रश्न विचारला जातो तो आपण टॉपपूर स्टेशनवर पाहणार आहोत. आणि ह्या ऍक्टिव्हिटीचं, या कृतीचं नाव आहे व्हॉट डू यू लाईक, म्हणजे तुम्हाला काय आवडतं. टॉपपूर स्टेशनवर व्हॉट डू यू लाईक ही कृती आपण अभ्यासणार आहोत. I like milk. टीचरने काय विचारलं? व्हॉट डू यू लाईक. मग कसली कसली पिक्चर्स आली? Keep quiet please. Only raise your hand. Anyone tell me please? Yes, yes. सांगशील मला? Stand up. Coffee and milk. Very good. Yes, sit down. Coffee and milk. What do you like? Dogs, cats, or parrots? I like dog. Animals दिले की नाही? Animals and birds दिले की नाही? Dog, parrot and cat दिलेलं, बरोबर की नाही? मग टीव्ही मधल्या फ्रेंड्सने काय उत्तर दिलं? डॉग. त्या फ्रेंड्सला डॉग आवडलेला आहे. तुम्हाला काय आवडलेलं आहे? कोण सांगेल? ओनली रेज युअर हँड. येस अँड टेल मी. व्हेरी गुड. याला कॅट आवडते. जसं टीव्ही मधल्या फ्रेंडला डॉग आवडला तसे याला कॅट आवडलेली आहे. काय उत्तर दिलं त्याने? काय विचारलेलं आहे टीचरने? व्हॉट डू यू वॉन्ट. आणि कुठले पर्याय समोर ठेवलेले आहेत? ऑप्शन रिंग, बरोबर की नाही? मग आता टीव्हीतल्या फ्रेंड्सला बलून पाहिजे, काईट पाहिजे की रिंग पाहिजे? व्हॉट डू मीन बाय बलून? बलून म्हणजे काय? फुगे. काईट म्हणजे काय? मला इंग्रजी खूप आवडतं. इंग्रजीला मला भीती वाटत नाही. आम्ही रोज सकाळी क्लासमध्ये येतो, इथं खेळतो, पुस्तके इंग्लिश वाचतो. Firstly, I will say thanks to Learning Space Foundation and Mr. Parikh sir who has sponsored this e-learning program for the primary schools in our school and the other schools in Wada Taluka. I will say that this is the importance of this program is that in our rural schools or in the rural area and in our primary school, the students and the childs do not get a chance to listen English more without the class. They listen English in the class, but mostly we teacher use English whenever we use English in our class. Then they can listen more English. But out of the class, in the family and with the parents or in the society, they do not get a chance to listen English from the other persons.
mostly the parents and the family members do not communicate the student in English mostly. For that, I think it is important to listen English more and more. And for that, I think this program means e-learning program is very important for our primary schools. I can use now my mother tongue Marathi. I can say that लर्निंग स्पेसनी सुरू केलेला हा जो प्रोग्राम आहे, या प्रोग्राममुळे विद्यार्थ्यांना काही कॅरेक्टर्स आहेत जी मुलांना आवडत आहेत, विशेषतः त्यांना ती अट्रॅक्ट करतायत. त्यामध्ये साधारणतः टॉय ट्रेन त्यांच्यासाठी आणलेली आहे, त्यानंतर गाडी काका म्हणून त्यांना एक कॅरेक्टर आहे, त्यानंतर रायमिंग वर्ड्ससाठी जो त्यांचा हे आहे कंटेंट आहे, त्या कंटेंटमध्ये त्यांना त्या ठिकाणी एक मंकी ठेवलेला आहे. ह्या सगळ्या अट्रॅक्शनमुळं मुलं आवडीनं हा प्रोग्राम्स बघतात आणि जी परंपरागत इंग्रजी शिकवण्याची पद्धत आहे, त्या इंग्रजी शिकवण्याच्या परंपरागत पद्धतीमध्ये साधारणतः मुलांना इंग्रजी शिकवताना थोडासा ऐकताना किंवा त्यांचे जे उपक्रम आहेत त्या उपक्रमामध्ये थोडा कंटाळा येतो. तर ह्या प्रोग्रामच्या मदतीनं विद्यार्थ्यांना त्यामध्ये मनोरंजनातून शिक्षण, एज्युकेशन थ्रू एंटरटेनमेंट, अशा पद्धतीनं हे एज्युकेशन दिलं जाऊ शकतं. त्यानंतर ह्याच्यामध्ये राईम्स आहेत ज्या प्रेझेंट केलेल्या आहेत. या राईम्समध्ये त्याच्या थोड्या वेगळ्या चाली दिलेल्या आहेत. म्हणजे आतापर्यंत आम्ही विद्यार्थ्यांना ज्या चालीनी कविता शिकवत होतो त्यापेक्षा थोड्या वेगळ्या चाली, आणि त्यामध्ये व्हिज्युअल आहे मुळात. म्हणजे व्हिज्युअल जे आहे त्या व्हिज्युअल एज्युकेशनमधून विद्यार्थ्यांना त्यामध्ये मनोरंजनही होतं आणि वेगळ्या पद्धतीनं शिकता येतं. उदाहरणार्थ लक्ष्मण काका सेज असं एक कॅरेक्टर त्यामध्ये आहे. ह्या कॅरेक्टरमधून टू ओबे द इन्स्ट्रक्शन्स, म्हणजे ज्या सूचनांचं पालन आहे हे सूचनांचं पालन मुलं त्या प्रोग्रामच्या मदतीनं चांगल्या पद्धतीनं करू शकतात. आणि म्हणून मला तरी असं दिसलं की माझ्या शाळेमध्ये हा प्रोग्राम जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून मुलं वाट बघायची की ही DVD कधी लावून ना आमचं हे प्रेझेंटेशन घेतलं जातं. ह्यात एक महत्त्वाची बाब मला अशी सांगावीशी वाटते की द रोल ऑफ द टीचर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस प्रोसेस, इन दिस प्रोग्राम. शिक्षकाची जी भूमिका आहे ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण हा प्रोग्राम ज्या वेळेला आपण प्रेझेंट करतो मुलांना, त्यातले जे काही ऍक्टिव्हिटीज किंवा त्याच्यातले जे कम्युनिकेशन स्किल्स आहेत त्याच्यावरचे प्रोग्राम्स त्यावेळेला मुलांना दाखवतो, त्यावेळेला ही DVD अशा पद्धतीनं बनवलेली आहे की ती ऑपरेट करण्यासाठी तिथं शिक्षकाची गरज पडते. शिक्षक असल्याशिवाय ती ऑपरेट होत नाही. म्हणजे इतर DVD प्रमाणे ती कंटिन्युटी त्यामध्ये नाही, एक प्रोग्राम संपला की त्या ठिकाणी ती थांबते. त्यामुळे शिक्षकाला तिथं प्रेझेंट राहावं लागतं. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यामध्ये ज्या काही संभाषणासाठी किंवा इतर स्किल त्यांची डेव्हलप होण्यासाठी जे प्रोग्राम्स दाखवलेले आहेत त्या प्रोग्राम्सचा जो सराव आहे, हा सराव जर शिक्षकांनी वेळोवेळी घेतला, म्हणजे लर्निंग स्पेसचे टीचर्स आमच्याकडे येतात, आठवड्यातून एक दिवस येतात, ते आम्हाला एक मार्ग दाखवतात. पण त्याबरोबर आम्ही शिक्षकांनी सुद्धा आमचा रोल असा आहे की त्यांनी दाखवलेली किंवा त्या DVD मध्ये जो काही ई-लर्निंग प्रोग्राम आहे त्याची आम्ही अधिकाधिक प्रॅक्टिस जेवढी देऊ किंवा त्याला पॅरलल ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीज पॅरलल प्रोग्राम्स आम्ही तयार करून जर त्यांचा अधिकाधिक सराव घेतला तर ते इफेक्टिव्ह होईल. आणि मला तरी माझ्या शाळेमध्ये असं दिसलं की विद्यार्थी अगदी आतुरतेनं वाट पाहायची ज्यावेळेला आम्ही हा ई-लर्निंग संध्याकाळी साधारणतः 4च्या पुढे किंवा 3च्या पुढे साधारणतः हा प्रोग्राम आम्ही मुलांना दाखवायचो. त्यामुळं संध्याकाळी साधारणतः खेळाचा तास असतो, त्यावेळेला थोडं मुलं कंटाळलेली असतात. तर या वेळामध्ये मुलांना ह्या प्रोग्रामच्या मदतीने इंग्रजी आनंदानं शिकायला मिळतं आणि खरंच मुलं आवडीनं वाट पाहायला लागायची. आणि मला असं वाटतं की लर्निंग स्पेसने सुरू केलेला पारिक सरांच्या मदतीनं हा स्तुत्य उपक्रम आहे, हा अधिकाधिक शाळांना याचा लाभ जेवढा घेता येईल तेवढा घेतला तर अधिकाधिक त्यात तो परिणामकारक होईल. आणि मी तरी अभिवचन माझ्या वतीनं देतो की आम्ही शिक्षक लर्निंग स्पेसला आणि त्यांचे जे काही कॉन्सर्ट आहेत यांना याच्यामध्ये जेवढं सहकार्य देता येईल तेवढं सहकार्य परिपूर्ण देण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू आणि तो इफेक्टिव्ह होईल असा आमचा अधिकाधिक प्रयत्न राहील. Actually, nowadays the English has become really the part of their learning. They are not now the fearing about English, and they are really learning very much about English. So once again, I would like to thankful to Learning Space Foundation and all their teams. They are really involved in this activity and they are presenting very nicely knowledge to our students, as well as teachers' confidence level has been also grown. And so we teachers of Wada Taluka
on behalf of all our teachers, I would like to really thankful to all our Learning Space Foundation team, and I hope that this will be continue in the near future. जे झालेले जे घटक होते त्याचं रिपिटेशन मुलांना टीव्हीवर बघायला मिळाल्यामुळे मुलं अगदी बराबर प्रतिसाद द्यायला लागले त्याचा, आणि शाळेमध्ये ते बोलायचे इंग्रजीमधून, फक्त आपण विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तरं द्यायचे. पण आता टीव्हीवर त्यांनी जे ई-लर्निंग जे प्रोजेक्ट जे सुरुवात केलेलं आहे त्याच्यामुळे व्हायला काय लागलं की टीव्हीवर बघितल्यामुळे मुलं सहज टीव्हीतनं प्रश्न आला की त्यांचं उत्तर सुद्धा इंग्रजीतून यायला लागलं. की अभ्यासक्रम तर होतोच, पण अभ्यासक्रमाच्या बरोबर मुलांचं लिसनिंग आणि स्पीकिंगची जी ग्रास्पिंग पॉवर आहे ती त्यांची वाढलेली. पण फरक इथे जाणवला की आता मुलं स्वतःहून बोलायला लागली होती. आणि इंग्रजीचं एक महत्त्वाचं सांगायचं झालं तर आज आम्ही सुद्धा इथे सगळे वेल एज्युकेटेड शिक्षक आहोत, आम्ही ग्रॅज्युएट आहोत, सगळ्या डिग्री घेतलेल्या आहेत, परंतु आम्हाला जर खूप काही इंग्रजीतून बोलायला सांगितलं तर ते आजही आम्हाला बोलता येत नाही. ही आम्हाला सुद्धा खंत वाटते की समजतं सगळं, पण आपल्याला बोलायला जर सांगितलं तर आपण अगदी थोडं लिमिटेशनमध्ये काही वाक्य बोलू शकतो, पण आपण कंटिन्युअस इंग्रजी बोलू शकत नाही. आणि आज आमच्या मुलांना तो फायदा मिळतोय की ती ऐकण्यामुळे, त्यांना या फॅसिलिटी मिळाल्यामुळे ती मुलं इंग्रजीतून काही वाक्य बोलायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि हाच खरं तर पाया आहे इंग्रजी बोलण्यापासून त्यांनी जी सुरुवात केलेली आहे की त्यांचं जे बोललेलं आहे ते ऐकून आम्हाला निश्चितच असं वाटतं की आता इंग्रजीमध्ये सुधारणा ही निश्चितच होणार. आणि त्याच्यात निश्चितच आम्हाला ई-लर्निंगचं प्रोजेक्टचा अतिशय म्हणजे महत्त्वाचा वाटा आहे त्याच्यामध्ये, आणि तो आम्हाला खूप आवडलेला आहे. आनंदायी शिक्षणाची ही एक पायरी आहे. आनंदायी शिक्षण त्याने आमच्या मुलांमध्ये निर्माण केलं, आणि आमच्या मुलांमध्ये सुद्धा इंग्रजीबद्दलची भीती ह्या ई-लर्निंगमुळे कमी झालेली आहे. तुम्ही मुलांना कधीही या, कोणीही या, कुठेही उठवा, त्यांना ते स्वतः ॲक्टिव्हिटीज इंग्लिशमध्ये सादर करतात. हा कॉन्फिडन्स ई-लर्निंगने आम्हाला दिला आहे. आणि म्हणून मी म्हणेन की हे जे ई-लर्निंग आहे हे पुढेही चालत राहू दे, आणि अशाच प्रकारचं सहकार्य तुम्ही आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला देऊ. धन्यवाद. या शाळेत इंग्रजी विषय हा ज्या शिक्षकांनी शिकवलं आणि त्याचा खरोखरच आमच्या पोरांवर परिणाम झाला आहे, आणि खूप चांगल्या प्रकारे पोरांना कळलं आहे ते इंग्रजी, आणि करतात पोरं आवर्जून करतात, प्रेमाने करतात. तुम्हाला याच्यामुळे मुलींमध्ये घरी काय बदल जाणवला? बदल वाटतो चांगलं. माझ्याबरोबर पण इंग्लिश बोलते, तिला काय मागताना ती इंग्रजीतून मागते. कधी कधी असं होते ते मला सुद्धा कळत नाही. मी चांगली 10वी झालेली, परंतु बोलते ते मला सुद्धा कळत नाही. खरोखरच मुलगा पण मुलगी पण छान प्रकारे इंग्रजी बोलतात. याच्या पुढे पण बोलता यावं. माझ्या केंद्रामध्ये एकूण 13 शाळा आहेत. त्या 13 शाळांमध्ये इंग्रजी या विषयाचं ज्ञान जे आहे ते लर्निंग स्पेस फाउंडेशन मार्फत अतिशय चांगल्या पद्धतीने मिळते. त्यांचे जे स्वयंसेवक जे आहेत ते शाळांमधून येऊन अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवतात. त्याचा फायदा या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला आहे. लर्निंग स्पेस फाउंडेशनने गेल्या वर्षी जेव्हा प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरू केला तर निश्चितच विद्यार्थ्यांमध्ये ही कौशल्य विकसित होण्यासाठी संस्थेची चांगली मदत झाली. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी जे कम्युनिकेशनमध्ये कमी पडतात, जास्तीत जास्त भर विद्यार्थ्यांचा फक्त इंग्रजी शब्द वगैरे पाठांतर किंवा काही गोकमपट्टीवर असतो, परंतु जे कम्युनिकेशन आहे इंग्रजी भाषेमध्ये कशा प्रकारे संभाषण साधावं यामध्ये आपले ग्रामीण भागातले विद्यार्थी कमी पडतात. हे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्यासाठी संस्थेनं आणि संस्थेच्या स्वयंसेवकांनी शिक्षकांनी चांगल्या पद्धतीनं मेहनत घेतलेली आहे. येत्या शैक्षणिक वर्षामध्ये संस्थेमार्फत संपूर्ण तालुक्यातील ज्या जिल्हा परिषदेच्या पूर्ण 300 शाळा आहेत त्या 300 शाळांमधील इंग्रजी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांना याविषयी संपूर्ण तालुक्यामध्ये या उपक्रमाचं मार्गदर्शन होणार आहे. निश्चितच आम्हाला खात्री आहे की गेल्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर आपण जो ई-लर्निंग उपक्रम राबवला होता त्याला आमच्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. तर अशाच प्रकारचा प्रतिसाद येत्या शैक्षणिक वर्षामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये शिक्षकांकडून विद्यार्थ्यांकडून मिळेल अशा प्रकारची आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि या मोठ्या प्रमाणावर यावर्षी जो उपक्रम राबवला जाणार आहे त्याला आम्ही आमच्या कार्यालयाच्या वतीनं, पंचायत समितीच्या वतीनं, सर्व शिक्षा अभियानच्या वतीनं आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो. आज जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा तो लोकांचा दृष्टिकोन जो आहे की आज इंग्लिश मीडियम शाळेकडे लोकांचा जो कल चालू आहे
याचं कारण असं आहे की इंग्लिश तिकडे चांगल्या पद्धतीने शिकवलं जातं किंवा असं या होतं या पद्धतीने लोक जास्त मुलांना इंग्लिश शाळेमध्ये टाकले पाहिजे. त्यामुळे मराठी शाळांची जी टक्केवारी जी आहे विद्यार्थ्यांची संख्या घटत चालली होती. पण जर अशा प्रकारचे उपक्रम जर मराठी शाळांमध्ये म्हणजे प्राथमिक शाळांमध्ये जर राबवले गेले इंग्लिश बाबतीत जर अशा प्रकारचा चांगला पर्याय दिला जोर लागला तर निश्चितच जो पालकांचा कल जो इंग्लिश शाळांकडे आहे तो तिकडे न वळता मराठी शाळेमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने विद्यार्थी संख्या राहू शकते. तर आज अशी परिस्थिती काही ठिकाणी शाळा म्हणजे वर्ग बंद करायची वेळ आली. तर असे उपक्रम जर इंग्लिशच्या बाबतीत जर चालू केले शासनाने किंवा या केले मला तर वाटतं काय जेव्हा केवळ एखाद्या संस्थेपुरती मर्यादित न राहता शासनाने त्याच्यावर जास्त प्रयत्न याकडे लक्ष घालून तो सर्वांना केवळ एका 2 शाळांपुरती ते 4 शाळांपुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक शाळेला तो कंपल्सरी करावा. भोर 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 भई भोर 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 भई एक उड़ता पंछी भोर 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 भई एक उड़ता पंछी